नमस्कार. राधा किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे मोहा मोहा फुलाचे आज मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. हे मोहा फूल आहे, याचे मी तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. हे मोहा फूल म्हणजे खूप आयुर्वेदिक आहे आणि मेवा जेव्हा मेवा मिश्री जे काही आहे त्याला सगळं याला हे मागं टाकणार आहे. इतकं हे पॉवरफुल आहे, याच्यात ताकदवान आहे हे आणि खूप पौष्टिक आहे. आधी म्हणजे जे म्हातारे लोक होते जेव्हा त्यांना खायला भेटत नव्हतं तर हे मोहाचे लाडू करून माझे सासू वगैरे माझे आई बाबा याचे लाडू करायचे म्हणते. हे भाजून आणि याचं लाडू करायचे. तर आज मी याचे तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. ते कसे करायचे. मोहा म्हणजे हे मोहाचं जे झाड असते त्याचे हे फुलं आहे. ते ओले ओले फुलं वेचून त्याला वाढवून नंतर मग हे वाढवल्यावर याचे करतात. याचं जे फळ निघते याच्यानंतर फळ येते फुलानंतर त्या फळाचं पण तेल निघते. तर त्या तेलाचा पण खूप आयुर्वेदिक उपयोग आहे. त्याचे भाजी वगैरे स्वयंपाकात पूर्ण पुऱ्या तळायला हे सर्व याला घेतात आणि औषधी पण तयार होते त्याची तेलाची. तर आता मी हे तुम्हाला या मोहाच्या फुलाचे याचे तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे. मोहाच्या फुलाचे आयुर्वेदिक लाडू हे गावरान पद्धतीने आयुर्वेदिक लाडू आणि याचे झाडाचा फोटो पण मी तुम्हाला पाठवणार. मी आता गावाला गेली म्हणजे आम्ही हे गावावरून आमच्या शेतात आहे याचं झाड, तिथून आम्ही वेचून आणलेलं आहे. आता जर आम्ही अजून गेलो गावाला तर तुम्हाला याचे मी झाडाचे फोटो पण टाकणार आहे हे व्हिडिओमध्ये. तर पहा आता आपण हे कसं करायचं. या मोहाच्या फुलाचे लाडू कसे करायचे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे. हे साहित्य घेतलेले आहे मी. हे बेदाणे आहे, बदाम आहे, काजू आहे, पिस्ता आहे. हे पिस्ता, हे बदाम, काजू, पिस्ता आणि थोडं गुळ किसून. गुळाची गरज नाही आहे याला, पण आपण हे थोडं ड्रायफ्रूट पण टाकत आहे म्हणून मी हे गुळ किसून घेतलेलं आहे. आणि हे थोडंसं ड्रायफ्रूट आपण तळून घेणार आहे आणि याला भाजायला लागेल आपल्याला. तर त्याच्यासाठी मी तूप घेतलेलं आहे. हे थोडं तूप आपण तुपात भाजणार आहे हे. ते पहा आता आपण हे लाडू आता कसे करायचे मी तुम्हाला दाखवते. पहा, गॅस ठेवलेला आहे मी गरम करायला. याच्यावर आपण हे ड्रायफ्रूट थोडे थोडे तळून घेणार आहे. थोडे थोडे याच्यात तूप टाकणार आहे आणि थोडं थोडं हे भाजून घेणार आहे. हे पहा, ड्रायफ्रूट लवकर होते म्हणून आपण थोडं थोडं भाजणार आहे कमी पॉवर मध्ये. आपल्याला मोहा भाजायला वेळ लागणार आहे कारण ते एकदम मंद आचेवर भाजावं लागते आपल्याला, म्हणून आपण मोहा नंतर भाजणार आहे. हे ड्रायफ्रूट तळून घेतल्यावर थोडं हलकं हलकं भाजायचं, जास्त नाही भाजायचे. हे हलके हलके भाजायचे. खूप छान होते, करून पहा तुम्ही. आयुर्वेदिक आहे हे आणि खूप ताकदवान आहे हे. म्हणजे असं समजा गरिबांचा मेवा आहे हा.
मार्च महिन्यात याला म्हणजे फुलं पडणं हे सुरू होऊन जाते. फेब्रुवारी पासून सुरुवात होते याची आणि मार्चला संपून जाते फुलं पडणे. नंतर याला आता बी येतात. मग नंतर त्याला बी लागते. फुल झाल्यावर बी लागते. तर ते बी जून महिन्यापर्यंत असते. मे मध्ये चांगले वाढतात त्याचे बी आणि जून महिन्यात पाऊस पडेपर्यंत वेचतात त्याला. तर हे इतकं बहुगुणी औषधी आहे. हे शरीरासाठी खूप पौष्टिक आहे. याचे हे दारू पण काढतात लोक, पण ते आपल्याला त्याच्यातली माहिती नाही आहे. पहा, आता आपण हा मोहा घेणार आहे भाजायला. तर आपण आधी टाकून नंतर वरून आपण त्याच्यात पहा एकदम मंद आचेवर आपल्याला हे भाजायचं आहे. खूप सुंदर होते आणि खूप पौष्टिक आहे हे मी एकदम याच्यात आपले जिरं असते ना, जिऱ्यासारखे आतमध्ये बी असते, ते पूर्ण मी साफ करून घेतलेलं आहे. ऊन दाखवली आणि पूर्ण साफ करून घेतलेलं आहे. त्याच्यातले आतले पूर्ण हे बारीक बारीक जे बिया असते बियासारखं ते काढून घेतलेलं आहे. स्वच्छ केलेले आहे मोहा. याच्यात आपण आता थोडं 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 तूप टाकणार आहे. हलकं भाजायला छान भाजल्या जाते हे आणि एकदम मंद आचेवर भाजणार आहे आपण. खूप सुंदर होते आणि खूप पौष्टिक आहे. करून पहा तुम्ही एक वेळा. आणि गुळापेक्षा पण चव जास्त येते याची. खूप सुंदर. पहा, एकदम मंद आचेवर भाजत आहे मी. हे पहा किती कलर छान येत आहे याचा. आणि आपल्याला असं म्हणजे खरपूस भाजायचं आहे थोडे. म्हणजे आपण याला थंड करून मिक्सर मध्ये काढणार आहे. खूप सुंदर होते. ते काय करायचे, मातीच्या भांड्यात भाजायचे. जाडं भांड राहायचं, मोठे मोठे माठ राहायचे मातीचे, त्याच्यात छान आरामशीर भाजायचे आणि नंतर मग याचे लाडू करायचे. याच्यात म्हणजे जेवणाच्या हिशोबानं अर्धे मोहा आणि अर्धे याच्यात हरभरा असे भाजायचे. अर्धा हरभरा अर्धा मोहा आणि मग ते खाण्यासोबत घ्यायचे. म्हणजे हरभरा आहे ते पण पौष्टिकच आहे आणि हे पण पौष्टिक आहे. तर हे लहान मुलांना भाजून द्यायचे आणि मग लहान मुलं छान खिशात घेऊन मग हे खात राहायचे. खिशात टाकायचे मोहा आणि हरभरा हे दोन्ही पण टाकून घ्यायचे छान खिशात आणि खायचे. तर खूप पौष्टिक, ताकदवान आणि खूप पॉवरफुल आहे हे औषधीच्या हिशोबानं. म्हाताऱ्या लोकांना, जुन्या लोकांना पहा तुम्ही, त्यांचे गुडघे दुखी, कंबर दुखीचा कोणताच त्रास नाहीये त्यांना. कारण हे असे आयुर्वेदिक जे खाद्य आहे ते खायचे. हे पहा छान असं नरम होत आहे. याला आता हे नरम झालेलं आहे म्हणून आपल्याला हे आरामशीर भाजणं सुरूच ठेवायचं आहे आपल्याला. आणि भाजता भाजता हे छान कडक होऊन जाईल. तर मग आपण हे बंद करू. हे पहा, हे असं नरम झालेलं आहे हे पहा. तर याला आपण आता खरपूस होईपर्यंत भाजणार आहे.
आपण एकदम मंद आचेवर भाजत आहे, कारण जास्त हे म्हणजे गुळाचा प्रकार आहे, गोड प्रकार आहे, म्हणून कसं हे लवकर जळू शकते, म्हणून आपल्याला एकदम आरामशीर भाजायचं आहे आणि कडक होणार नाही, नरमच राहील. आपण शांततेने भाजलं म्हणजे छान भाजता भाजता कडक होईल हे असं. म्हणून आपण एकदम आरामशीर भाजत आहे हे कमी आहारावर. खूप छान होते लाडू, करून पहा तुम्ही. कमेंट्स मध्ये सांगा मला की कसे झाले लाडू. याच्यात आपण दालवा पण टाकू शकतो, छान दालवा टाकून त्याचे पण लाडू करू शकतो आपण. जितकं तुम्ही भाजणार तितकं टेस्टी होते आणि छान खसर होते. आयुर्वेदिक औषधी वनस्पतीचे लाडू आहे हे, पहा. किती सुंदर कलर आलेला आहे याचा, छान कलर आलेला आहे. सध्या नरमच आहे हे पहा. रानमेवा, रानमेवाही म्हटलं चालेल याला, आपला रानमेवाच आहे हा. थोडं पॉवर वाढवून पाहते मी, कारण आपण एकदम कमी पॉवर मध्ये भाजत होतो आतापर्यंत. छान तुपाचा पण सुगंध पसरलेला आहे. साजूक तूप आहे, हा गाईचं तूप घेतलेलं आहे मी, गावरानी गाईचं. करून बघा तुम्ही एक वेळा. आता आपण काय करणार आहे, हे थोडं हलकं हलकं मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे याला आपण. तुम्ही आपण जितक्या मनाने कोणती वस्तू बनवतो तितका आपलं त्याच्यात मेहनत उतरते आणि छान पौष्टिक कोणतंही खाद्यपदार्थ आहे खायचं ते खूप छान पौष्टिक होते. म्हणून हे पहा, आता आपला हा मोहा आहे ना भाजून झालेला आहे आणि आपण हे 10 मिनिटं याला थंड करून घेतलेला आहे. पहा, हे कुरकुरीत झालेलं आहे हे. आता याला आपण थोडं मिक्सर मधून काढून घेणार आहे. हे पहा, हे आता आपण हे मिक्सर मधून काढून घेणार आहे आणि याच्यात मग नंतर ड्रायफ्रूट टाकून आपण लाडू बनवणार आहे. तर हे पहा, थंड झालेलं आहे हे. हे पहा, याच्यात काय करायचं, आपण हे काढताना थोडं थोडं गूळ टाकायचं, थोडं गूळ टाकायचं आणि थोडे हे मोहा टाकायचं. असं करून हे मिक्सर मधून काढून घ्यायचं आपण. नंतर मग आपण ड्रायफ्रूट टाकायचं याच्यात.
पहा किती छान पावडर झालेला आहे याचा. हे पहा. आता मी काय करणार आहे, हे हे आपण याच्यात काढून घेणार आहे आणि नंतर मग उरलेलं अजून काढून घेणार आहे आपण. हे पहा, हे अजून आपण मिक्सर मधून काढून घेणार आहे. पहा, याच्यात हे गूळ अजून टाकून देणार आहे आपण उरलेला. पहा, हे पहा आपण हे याच खारीक आहे ना, खारकेचं जे आपण लाडू करतो तसे होणार आहे हे लाडू. हे पहा, आता आपण हे मोह बारीक करून घेतलेला आहे. आता आपण थोडं तूप टाकून हे गरम करून घ्यायचं. याच्यात आपण गूळ टाकलेलाच आहे, तर आपले हे लाडू बनायला आपल्याला त्रास नाही होणार, पटकन लाडू होऊन जाणार आहे. पहा, हे आता आपण हे ड्रायफ्रूट पण याच्यात टाकत आहे. हे पहा, बेदाणे, काजू, पिस्ता हे सगळं आपण याच्यात टाकून घेणार आहे. खूप सुंदर होते, करून पहा तुम्ही मोहाचे लाडू. थोडं आपण गरम करून घेतलेला आहे. आता याचे आपण लाडू बांधणार आहे. हे पहा, पहा किती सुंदर लाडू बनत आहे. मोहाचे ड्रायफ्रूट युक्त लाडू. हे पहा किती सुंदर होत आहे हे लाडू. पहा तुम्ही, छान. पहा,
कोणाला माहित आहे या लाडू विषयी? कोणाला नाही आहे माहिती? मोहा हे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. वनस्पतीचं झाड आहे. खूप उपयोगी आहे. पहा किती सुंदर झालेले आहे हे लाडू. पहा, हे पहा मोहाचे लाडू किती सुंदर झालेले आहे. पहा किती सुंदर मोहाचे लाडू. हे पहा, हे मोहाचे लाडू आहे. खूप सुंदर झालेले आहे. करून पहा तुम्ही. हे गावरान म्हणजे आयुर्वेदिक वनस्पतीपासून, त्याच्या बियापासून बनवलेलं आहे. हे फुलापासून, हे मोहाच्या फुलापासून बनलेले आहे हे लाडू. खूप पौष्टिक, अति पौष्टिक लाडू आहे हे. करून बघा तुम्ही एक वेळा. हे पहा, पहा खूप सुंदर झालेले आहे.